सो आता आम्ही जातोय बाहेर. नुकतीच आता तयारी केलेली आहे. तयारी काही इतकी मस्त नाही केलेली मी, जस्ट रॅन्डम टी शर्ट घातलं, जीन्स घातली आणि आमची अंकू मस्त वेगळी रेडी झालेली. ये ब्ल्यू टी शर्ट ब्लॅक जीन्स एक नंबर. मस्त दिसते अंकू. काय नाही हा अंकिताचं असं असतं की काय नाही घ्यायचं सर्व असतं पण असं काय नाही, असं काय नाही. तू पण छान दिसतो, टी शर्ट छान दिसतं ऍक्च्युली. या मी नवरा कोणाचा आहे ऍक्च्युली पण काय ते रोज संध्याकाळचा ऍक्च्युली टाइम आहे ना, इव्हिनिंगचा टाइम आहे, तर मस्त कॅज्युअल आउटफिटमध्ये कम्फर्टेबल एकदम मस्त वाटतं. येस. सो आता मी असं काही प्लॅन नव्हतं ब्लॉग शूट करायचा, पण असंच मनात आलं, इच्छा झाली की खूप टाइमपासून तुमच्यासोबत काही. अशी काही इच्छा नाही झाली हिला ना शॉपिंग करायची थोडीफार हुशारलं. मला काय शॉपिंग करायची नाही, शॉपिंग नाही करायची. शॉपिंग आपण करायला जाणार आहे ॲक्च्युली, पण आत्ता नाही. सो आता मी चाललोय बाहेर. सो चला मग तुम्ही पण आमच्यासोबत. चलो चलो. हॅलो. नेमकं आता चेक करू का? जय माता दी. म्हणजे ॲक्च्युली टू व्हीलरवरती, नाही तर युजली आम्ही कारच काढतो, है ना सनी? सगळ्याची वाटणार दादा आणि Black shirt, ब्लॅक शर्ट kind of. Second floor. सेकंड फ्लोर. येस. कोण होते ते? ऑफिसमध्ये होते. माझा कधी होता तो. किती बोलले? 40 बोललाय ना. ठीक आहे. छान वाटतं, कलर मस्त वाटतोय तो. हा कलर तू कधी ट्राय पण नाही केला ना? वाटतो ॲक्च्युली तो. आवडलं तुला ते? आवडलं? डन करायचं मग हे. अजून काही? सो फायनली मी टी शर्ट सिलेक्ट केलेलं आहे. अंकू कसं होतं? छान होतं ॲक्च्युली, खूप ऑप्शन्स बरं होते. का? पण नाही तुला आवडलं ॲक्च्युली तो? फॉर्मल शर्ट इथं नाही व्यवस्थित नाही. जो ट्राय केला Yes. तो डन केला आम्ही. जो ट्राय केला तोच बंद केला. हा हे छान होतं. ब्रीद वाक्य वेट सोनू निघाला आता मस्तपैकी. ही अधिकतर साडी संगम इलेक्ट्रिकल. हा स्टँडवरला घ्यायचं का असं? स्टँडवाला नको. सो आम्ही आलो इलेक्ट्रॉनिक शॉपमध्ये, थोडंसं फॅन आणि ते बघायचं आहे. सो चला. बजाज का आएगा और पाउडर कोटिंग में आएगा. ते रूल साइज वॉर की वजह से बढ़ गया है क्या? चलो. भूक लागली ॲक्च्युली खूपच. बघा आता ना हा सो सनी खातोय. एक नंबर आहे. अंकिता पोट भरलं तुझं? हा पहिलं पाहून मी माझ्याकडे. माझं नको विचार, मी तुला सांगतो भरलं तुझं पोट? भरलं म्हणजे आणि मागे जर बघितलं ना दुर्गा दिसते. हा एक्झॅक्ट समोर आलो. असं वाटतं इथं चिकन किमा खाल्ला ना, आता मागे जायचं आणि मागे काय खायचं? बन मस्का. आता असं फील होते मला, पण बन मस्का खूप झालं आता. तो खूप झाला आता ॲक्च्युली ना मला सोडा पाहिजे. आता सोडा. सो नाव गोइंग टू द सोडा. चलो राहू सोडा. चलो चलायचं का मग? येस. चलो बाय. राईट दुर्गाच्या इथे समोरच आहे. इथून सनी येतो आता.
मस्त वाटतं रे. गाडी नाही तुझा लुक. आणि Yes. काठियावाडमधून आम्ही ॲक्च्युली काठियावाडमध्ये आपण का गेलो होतो सांगा. काठियावाडमध्ये जाण्याचं कारण असं, बिकॉज ऑफ माझ्या सासूबाईंनी म्हणजे माझ्या मम्मीने मला घेतलं होतं टी शर्ट, जे की मी नव्हतं ॲक्च्युली. मी त्या दिवशी मी ऑफिसला होतो, अंकिता आणि मम्मी ती गेली होती सोबत. यांनी म्हणजे सडनली प्लॅन केलेला होता ॲक्च्युली सरप्राईज म्हणून. पण ते टी शर्ट म्हणजे आवडलं मला, पण साईज इश्यू झालेला थोडा. ते ओव्हर एक्सेल निघालं आहे ना, साईज थोडी जास्त निघाली. मग आता आम्ही तिथं परत रिटर्न गेलो एक्सचेंज करण्यासाठी. आणि त्या केसमध्ये मला एकदम मस्त कलर मिळाला, जो की तुम्ही आता बघितलेला असेल. सो आय लाईक दॅट. येस, आहे तिथं टी शर्टची क्वालिटी छान आहे पण म्हणजे पण ओके टाईप. नॉट एकदम अशी नाही म्हणू शकत आपण, पण ओके टाईप. आणि काठियावाड इट इज अ ब्रँड ना. सनीने फर्स्ट टाइम काठियावाडमधून टी शर्ट घेतलं म्हणून तो थोडासा थोडा कन्फ्यूज होता. बट मग मम्मी बोलली की मग तू जा आणि मग ॲक्च्युली मी ट्रायल पण नाही करत, अंकितामुळे मी ट्रायल केली. पण मग ट्रायल मी त्याला कळालं मला फोर्स केला की तू ट्रायल करून बघ, परत मग घरी जाऊन मग तू बोलणार हे नको ते नको. म्हणून मग त्याने ट्रायल केला आणि मग आम्ही तेच डन केलं जे तुम्ही बघितलं ब्लॉगमध्ये. सो आता काय नाही, मस्त थंडीगार हवा लागते आणि अंकिताला प्यायचं सोळा, तर आम्हाला पटकन सोळा जायचं. सो जायचं अंकू. येस, सोडा प्यायचा. अंकिताला थोडंसं खाल्ल्यानंतर थोडीशी वॉकिंग लागते, मग थोडीशी वॉकिंग केली. इथल्या इथेच इथं आहे ॲक्च्युली चांगलं असं पोर्शन, इथल्या इथं रोडावरच, हायवेवर म्हणतात त्याला. हायवे नाही ॲक्च्युली, युझिंग रोड येतो. तर आम्ही थोडंसं आहे ना आशपुष्टूपणी करते, असंच काहीतरी करत राहतो. आता आपण चाललोय मस्त सोडा प्यायला. आणि मग अंकिताला मस्तपैकी काय म्हणतात कंप्लायन्स वाटतं, मग नंतर की पोटभर जेवण झालं. ओके अंकू, है ना. हां चलो फिर बाय. सो वी आर रिच ॲट राऊत सोडा इथे. बट इथे ना नेहमीच खूप गर्दी असते सोडा प्यायला. तुम्ही युजली बघितलं असेल, आम्ही ह्या एरियात आलो ना, सो आम्ही सोडा इथे आल्यावर पितो. सो आम्ही आलो घरी आणि त्याच्या फ्रेशनअप वगैरे झालो. सो काही नाही, आजचा दिवस खूप हेक्टिक होता. पण हेक्टिक तर होता, बट घरी आल्यानंतर बाहेरचे कामं होते, ते कामं पण झाले. त्याच्यानंतर सनीचं ते टी शर्ट वगैरे म्हणजे ऑलमोस्ट ज्या गोष्टी प्रॉपर प्लॅनिंग केलेलं होतं, जसं ठरवलेलं होतं तसे 1-2 कामं पण होते. तर ते सर्व लाईनअप झालं. आत्ता जे भाज्या वगैरे घेतलेल्या त्या मी आत्ता जस्ट फ्रीजमध्ये ठेवल्या. सो काही नाही, नॉर्मल रुटीन असतो आपला, तो असाच जातो धावपळीमध्ये. आणि आम्ही येताना कुल्फी घेतलेली. सो मम्मीला त्यांनी ऑलरेडी खाल्ली आणि ते झोपलेसुद्धा. सो सनी ॲक्च्युली त्याचं थोडंसं काम होतं, ते काम करतो आहे. आणि मॅगची ऑलमोस्ट खाऊन झाली. सो चल एन्जॉय डेझर्ट. सो सनीचं चाललं आहे इथे काम. आणि सनीचा आजूबाजूला जो पसारा आहे ना, तो इग्नोर करा, कारण सनी असंच पसारा करून बसतो. त्याला असंच पसाऱ्यामध्ये काम करायला आवडतं. हे माझं साम्राज्य. हे त्याचं साम्राज्य. बघा तिथे ते मोबाईल पडलेले. काम करतोय. माझं तुझं काही नसतं, आपलं काम करतोय तू. आपलं काम करतोय. हां, कुल्फी. वाव बघू, तू काढली? काढ लवकर, नाही ती जाईल मेल्ट होऊन. आणि याचं रिॲक्शन बघा, तरी खाल्ली ऑलरेडी कुल्फी तरी पण. मग मम्मीने दिली ना त्याला. जा तिकडे हुशार, ही दीदीसाठी. कशी इट इज वन ऑफ द डेझर्ट. नेसेसरी नाही काय आईस्क्रीम पाहिजे वर तू गुलाबजामुनच पाहिजे.